त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी। अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आपण जे आता सुरू करत आहोत हे वर्ष राशी भविष्य आहे आणि हे वर्ष राशी भविष्य कर्क राशीचे आहे। जर आतापर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जर आवडत असेल तर लाईक करा। तर राशी भविष्य सांगण्याआधी 24 मी प्रत्येक राशीचं जसं मला अभ्यासाप्रमाणे जमलं आहे अभ्यास करणं, राशीचं गुणदोष किंवा वर्णन हे मी आपल्याकडे शेअर करत आहे। आपण असे असालच असं माझं ठाम मत नाही, ते असण्यासाठी सुद्धा खूप काही ग्रहाचार जुळावे लागतात, कारण हे राशी भविष्य ढोबळ मनाने लिहिलेलं असतं। चंद्र राशी आणि लग्न राशी जर सेम असेल तर तंतोतंत अशा गोष्टी घडतात। जसं तुमची चंद्र रास कर्क आहे आणि लग्न रास सुद्धा कर्कच असेल तर सामान्यतः सगळ्या गोष्टी एकंदरीत दिसून येतात की ही व्यक्ती अशी असेल। परंतु जरा भिन्न असेल तर त्या भिन्नतेप्रमाणे सुद्धा दिसतात। जर लग्न चेंज होत असेल तर त्यानुसार ते वर्णन सुद्धा कदाचित बदलू शकतं। पण मेन जे ठोकताळे आहेत ते सर्वसाधारणतः असे असतात। तर जाणून घेऊया कर्क राशीची व्यक्ती कशी असते आणि त्याच्यात काय स्वभावामुळे त्यांचं मोठं नुकसान होतं। कारण ही रास माझ्या आवडीची रास आहे, कारण अशा काही गोष्टी आहेत की माझ्या जीवलग मित्र आहेत, मैत्रिणी आहेत किंवा माझ्या सराउंडिंग जी लोक आहेत ते खूप सारे कर्क राशीची लोक आहेत आणि मी त्यांचा जवळून अभ्यास केला। हे मी आता ह्या 12 राशीपैकी मी माझं आत्मीयतेनं थोड्या गोष्टी जे मी बघितल्या, म्हणजे आपल्या पुस्तकाप्रमाणे जे लिहिलेलं आहे वर्तवलेलं असतं तर त्याच्यापेक्षा आणि वेगळं काहीतरी असतं। तर मला प्रत्येक वेळी कर्क राशीमध्ये वेगवेगळ्या छटा त्यांच्या लग्न राशीवरून सुद्धा दिसून आल्या, त्यांना आपल्यापर्यंत शेअर करतो। आता कर्क राशी राशी मालिकेतली 4थी रास आणि या राशीचे स्वामी चंद्र आहे, मनाचा कारक आहे आणि त्यामुळे याच्यावरती खूप काही त्या चंद्राचा प्रभाव पडतो। कारण चंद्र मनसो जाता म्हणून सांगितलेलं आहे की मनाचा कारक चंद्र असल्या कारणाने तो खूप प्रभाव त्याचा पडतो। पाण्याच्या लहरीप्रमाणे, समुद्राच्या लाटाप्रमाणे, येणाऱ्या ज्या आम्ही आवटी भरती म्हणतो त्याप्रमाणे यांचं वर्ष खाली चालू असतं। आता या चंद्र ग्रहाच्या अंमलाखाली येणारी रास, त्यामुळे चंद्राची चंचलता या जातकावरती आपल्याला कायम दिसून येते। उंच लांब शरीर असतं, सडपातळ असतात किंवा थोडेसे जाड सुद्धा असतात आणि त्यांचं प्रकृतीनं बदलत असते। मध्ये जाड दिसतात, मध्ये बारीक दिसतात, मध्ये जाड होतात, मध्ये बारीक होतात, अशाही गोष्टी यांच्या दिसतात। नक्की तुम्हाला कर्क राशीची जाडच असते असं सांगता येणार नाही, नक्की पातळ असते, पण सर्वसाधारणतः त्यांचा जो खांदा असतो तो सामान्य असतो। शरीरयष्टी सडपातळ असते। कुठलाही विषय पटकन समजून घेणे परंतु सखोल अभ्यास न करता त्याविषयी बोलणे, मते मांडणे, यामुळे यांचा अभ्यास वरचेवर करून सुद्धा यांना सखोल अभ्यासाची माहिती मिळत नाही किंवा ते करत नाही। हे काय सांगतो, एखादा अभ्यास त्यांनी जर केला तर तो सखोल करत नाही, अर्धवट करतात आणि कळालंय मला। आता समजा एखादा धडा पूर्ण जर 100 पानाचं एखादं पुस्तकच असेल तर 30-40 पानं वाचली की ह्यांना पुढचं सगळं कळायला लागलं असं समजून घेतात, तर पुढची 60 पानं वाचतच नाही। त्यामुळे यांचा गोंधळ होतो। पूर्ण वाचून जर यांचे मत जर सांगतील नाही किंवा पटवतील ना किंवा ते मांडतील तर 100% खरं येऊ शकतं, पण हे गोंधळतात। 4 पानं वाचली की यांना पूर्ण पुस्तक कळालं असं वाटायला लागतं आणि त्यामुळे कदाचित म्हणतोय मी, अशा राशीच्या लोकांना थोडीशी अडचण निर्माण होते आणि अभ्यास अपूर्ण राहतो। यांना जर राग आला की नाही पटकन अभद्र शब्दांचाही वापर करतात। काय तोंडातून येईल म्हणून सांगता येत नाही, ती कुठल्याच लेवलची व्यक्ती असून दे, डोकं फिरलं की त्यांच्या तोंडातून अभद्र शब्द सुद्धा येतात आणि त्याचा वापर ते करतात। सतत नकारात्मक विचार करणे, नेगेटिव्ह विचार करणे, या विचारामुळे या व्यक्तीचा प्रभाव यांच्या मनावरती विचारावरती पडतो आणि भेडसावलेले असतात, कायम गोंधळलेले राहतात। मध्ये मित्र संगती जास्त, परंतु त्यातही जीवलग मित्र थोडेसेच असणार त्यांचे। समजा 25 मित्रांचं असेल, मित्र असतील त्यांचे, पण त्यांचे जीवलग मित्र एक किंवा 2 म्हणजे खूप झालं। 2ही होत नाही, तेही बदलत राहतात। ते 2 जर त्यांनी पकडलेले जर असतील ना तर त्याच्यात सुद्धा हा का तो का हा का तो, याच्यात सुद्धा त्यांचा संभ्रम असतो। कारण त्यांच्या गरजेनुसार ते त्यांना मदत करतात, बोलतात, ऐकून घेतात ना। त्यांचं ऐकून घेणारं नसेल की तो मित्र नाही।
तो ऐकून घेतोय, हा म्हणतोय, तर तो मित्र बरा. म्हणजे अशा दोन्ही प्रकारचे त्यांचे मित्र कदाचित असतात आणि ते कमी असतात. आता यांचं काय होतं माहिती, प्रत्येक वेळी हे समलिंगी व्यक्ती, ह्या जातकाला समलिंगी व्यक्ती जास्त आकर्षित होते किंवा आकर्षित करून घेतात किंवा त्यांचा प्रभाव त्यांच्यावरती जास्त पडतो. विरुद्ध लिंगींकडे यांचा जास्त असा कल असत नाही. ते समजून घेतात, गरजेनुसार त्यांचा वापर करतात, बोलतात, परंतु समलिंगी व्यक्तीशी जास्त त्यांचं पटतं आणि बोलतात. आणि वेळ आल्यावरती तर हे उत्तम मित्र म्हणून सुद्धा चांगले असतात. आयुष्यामध्ये एक चांगला मित्र म्हणून असतात, मित्रवत्सल असतात. मित्राबद्दल त्यांना प्रेम जास्त असतं. मित्रांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं असं वाटतं, पण ते मित्र त्यांना इन्व्हॉल्व्ह करून घेतीलच असं नाही, मग त्याचा परत त्यांना मानसिक त्रास होतो. तर हे मित्रवत्सल असतात. मित्राबद्दल यांना जास्त आवडही असते, मित्रांसाठी कायम तत्पर असतात. जीव देण्यासाठी सुद्धा हे कर्क राशीची लोक मित्रांसाठी तयार असतात. त्यानंतर काय होतं, देव, ब्राह्मण, धर्म, अर्चा यावरील यांचा थोडा ना विश्वास कमी असतो. आवड थोडीशी कमी असते आणि आवडी सवडीनुसार हे देवधर्म करतात. त्यांच्या जेव्हा गरज असते त्यानुसार. प्रत्येक राशीचा, प्रत्येक माणसाचा स्वभावच आहे तो, पण यांच्याकडे जरासं ते दिसून येतं की आवडीनुसार ते देवधर्म करणारे असेल, जर त्यांना पटलं तर. मातृप्रेमी व बंधू भगिनी, लहान भावंडांना ते जास्त प्रेम करणार. मातृप्रेमीच रास आहेत. कर्क रास ही चंद्राची कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये चतुर्थ स्थानात येते, मातृस्थानात पडलेली रास आहे. म्हणून ही आईप्रमाणे चांगलं प्रेम करते, लहान मुलांना चांगलं हँडल करते, लहान मुलांना चांगलं समजून सांगते. लहान मुलांबद्दल त्यांचं कधी जास्त असं वैर असत नाही, त्यांच्यापेक्षा कनिष्ठ असते, ते भांडले तरी प्रेम असतं. पण मोठ्यांबद्दल जर एखाद्याबद्दल राग रुसवा असेल ना, तो कायम त्यांच्या मनात असा राहतो. लहान मुलांचा जो असतो त्यांच्यापेक्षा लहान म्हणतो, त्यांचा तो बदलतो, त्यांना ते एक वेळ माफ करतात. कर्क राशीची व्यक्ती बोलताना, वागताना आपल्याला धीट वाटत असेल, परंतु ती तशी असत नाही. मनाने खूप हळवी असते. पटकन त्या गोष्टी ते लावून घेतात, पटकन त्या गोष्टीचं प्रेशर किंवा त्याचं व्यक्तव्य त्यांच्या चेहऱ्यावर दिसायला लागतं. पटकन कळतं की हे नाराज आहे, पटकन कळतं की आनंदी आहे. म्हणजे मागच्या मी सांगितलं इतर राशींचं की त्यांच्या चेहऱ्यावरती पटकन कळून येत नाही सुख दुःख, पण यांच्या बाबतीत ते तसं होत नाही, यांचं पटकन दिसून येतं. आता ही व्यक्ती धैर्यवान जरी वाटली तरी कामाच्या वेळी ना पटकन पुढे येत नाही, ती जरासं पाठी राहते. त्यामुळे कदाचित त्यांचं प्रेझेंटेशन नीट होत नाही आणि टॅलेंट असून सुद्धा यांना तितका असा वाव मिळत नाही. त्याचप्रमाणे कायम चविष्ट, तेलकट, तुपकट म्हणजे बरं हेल्दी खाणं आणि बरं म्हणजे स्टँडर्ड खाणं यांना हवं असतं. करताना सुद्धा हे दुसऱ्यासाठी सुद्धा, म्हणजे हे स्वतः एकटे खातात असं नाहीये, काही करून लपून लपून असं नाहीये. थोड्या राशींचं ते असतं, आपल्यापुरती करायचं, मटामटा खायचं आणि भांडं धुवून पण ठेवून द्यायचं, म्हणजे समोरच्याला कळू नये, अशा सुद्धा व्यक्ती असतात. पण ही रास तशी नाहीये. ही चांगलं करणार, चांगलं प्रेझेंट करणार खाण्याच्या बाबतीत, कारण मातृ आहे ना, मातृवत्सल असलेले रास आहेत. तर पुरुष असून दे, स्त्री असून दे, चांगलं स्वयंपाक करणार, चांगल्या गोष्टी करणार, दुसऱ्यासाठी चांगलं करणार, टॉप टिप करणार आणि खाणार, आपणही खाणार आणि त्याचा आनंद दुसऱ्याला, म्हणजे चविष्ट खाणं, चांगलं खाणं यांना आवडतं. पण यांची कफवृत्ती जास्त असल्या कारणाने पित्त आणि कफ दोन्ही आहेत. कफाला जास्त प्राधान्य येतं. कफवृत्ती असल्या कारणाने सारख्या थंडी, खोकला किंवा सर्दी त्रास आणि एखादा आजार त्यांना जडला, समजा ताप बीप एखादा लवकर जाणारच नाही, 15-15 दिवस राहणार. एखादी व्याधी झाली काही त्यांना सर्दी खोकल्या संबंधित तर खूप दिवसही राहते, खूप दिवस टिकून राहते, लवकर ती कमी होत नाही. आता ही रास कशी आहे माहितीये, विरुद्ध व्यक्ती असते ना, याच्या बोलण्याला किंवा त्यांच्या वागण्याला लवकर फसते, लवकर प्रेमात पडते आणि लवकर यांचं ब्रेकअपही होतं. आणि प्रेम करून ह्यांना ते सुख मिळेलच, कारण प्रेमाच्या भावनाच मुळात त्यांच्या वेगळ्या आहेत. ह्यांना जे मनातलं प्रेम वाटतं ना, हे प्रेम ह्या पृथ्वी तलावर कुठेही मिळणार नाही, हे यांच्या लक्षातच आजपर्यंत येत नाही. आणि प्रेमाच्या भावनात मात्र हे लोक फसतात. प्रेम करतात, प्रेम विवाह जरी केला तरी सुद्धा त्यांचे निर्णय चुकतात. आणि समजा जर अरेंज मॅरेज झालं असेल, अरेंज मॅरेज सुद्धा याचे निर्णय चुकतात. आणि ह्या गोष्टीतून त्या प्रेमाचे त्यांची विचार, प्रेमाचे त्यांचे स्वतःचे विचार हे सर्वसाधारण या कलियुगामध्ये नाही आहे. त्यामुळे त्यांना ते पटणं किंवा समजून सांगणे त्यांच्या लक्षात येत नाही, किती मार्गदर्शन करा. पटकन दुसऱ्याच्या याच्यावरती फसतात आणि नंतर त्रासात पडतात. आता या राशीचं असं आहे की एखादी व्यक्ती किंवा एखादी गोष्ट, एखादं वस्तू आवडली ना, तर ते मिळवण्यासाठी कुठल्याही थरालाही जाऊ शकतात, काहीही करतील, नाटकं करतील, बोलतील, इमोशनल ब्लॅकमेल करतील, समोरच्या व्यक्तीला सतत तेच किरकिर करून देण्यासाठी भाग पडतील. असं सुद्धा थोडेसे दोष यांच्यामध्ये आहेत. होतं, पण त्यांना ते कळतं, पण ते मुद्दाम करतात, त्यांना ते हवं आहे ना. हा दोष आहे, त्यांना सुद्धा मान्य असतो, पण ते आपल्याला मिळतंय की नाही, आपल्याला मिळण्यासाठी हा सुद्धा हे काम करतात. ह्या राशीला आपल्या आयुष्यामध्ये जोडीदार हवा तसा मिळत नाही, कारण हे एक भाग आहे. पूर्णतः कालपुरुषाप्रमाणे किंवा निसर्गाप्रमाणे हा एक भाग आहे. ह्याला दुसरा भाग पटकन मॅच होत नाही. दुसऱ्या गोष्टी यांना पटकन कळत नाही, कळल्या तरी त्यांना ते म्हणजे टच होत नाही त्या गोष्टी. अशा काही गोष्टी असतात. त्यामुळे जोडीदाराच्या बाबतीत जर मी यांचा सर्वसाधारण अभ्यास केला ना, तर जोडीदाराच्या बाबतीत हे लोक खूप वेळा फेल झालेले मी पाहिले आहेत. आपल्याला पटत असेल कदाचित, म्हणाला आपण हसतही असाल ते ऐकून आहे कदाचित,
पण ही गोष्ट खरी, आपल्याला ती मान्य आहे. तर जोडीदाराच्या बाबतीत थोडंसं ते उत्तम आई, उत्तम पिता, उत्तम भाऊ, मित्र किंवा इतर गोष्टीसाठी हे गोष्टी या व्यक्ती चांगल्या असतात. आता ह्या बाबतीत त्यांची चुकाच असतात अशी नाहीये. जोडीदाराच्या बाबतीत चुकून ते होते, कारण समोर तसं नाहीच आहे ना. तुम्ही ज्या गोष्टीचं मान्यता मागताय ती मिळतच नाही. त्यामुळे या गोष्टींची ह्यांची चूक आहे आणि ह्यांच्या चुकीमुळे जर पार्टनर असे मिळतात तर मी तसं म्हणणार नाही, ह्यांची चूक म्हणणार नाही, कारण तो निसर्गाचा नियम आहे कदाचित. आता यांचं कितीही मोठं कुटुंब जरी असलं ना तरी आता कुटुंबामध्ये किंवा जीवनामध्ये एकाकी असल्यासारखे जगतात, एकल कोड्याप्रमाणे जगतात. एकटं काहीतरी करायचंय असं असतं काही गोष्टी. याच्यामुळे त्यांना त्याचा मानसिक त्रास नंतर होतो आणि मग ते मानसिक त्रास करून घेऊन मग ते शारीरिक त्रासावर सुद्धा यांचं ते उद्भवतं. आता ही कर्क राज्य आहे की नाही, म्हणजे कार्यक्षेत्रामध्ये उत्तम शिक्षक होण्यासाठी चांगली असते. कुठल्याही क्षेत्रात असू दे, म्हणजे टीचर म्हणजे शाळेत शिकवणारी टीचर असत नाही, कुठल्या फील्डमध्ये सुद्धा, डॉक्टरीमध्ये म्हणा किंवा इतर जे PhD केलेली लोक असतात अशामध्ये यांचा चांगला कल असतो. अभ्यास करू शकतात जर त्यांनी मनावर आणला तर, त्यापर्यंत त्या लेवलला जाऊन ते पोहोचतात. उत्तम मित्र, उत्तम मार्गदर्शन करणारा सुद्धा हा कर्क राशीचा जातक असतो. आता ह्यांना जर चांगलं जगायचं असेल आयुष्यामध्ये किंवा चांगल्या गोष्टी जर मिळवायच्या असेल तर कालाय तस्मै नमः म्हणून घेऊन यांनी थोडंसं वागायला हवं. काळानुसार वागणं खूप गरजेचं आहे. जर ह्या वागल्या आहे मी ते आत्मसात केलं तर नक्की यांना सुख मिळेल. यांना जसं मला जे वाटतंय त्यांच्या आयुष्यात जे काही दुःख आहे तर ते दुःख कमी करण्यासाठी यांचा फायदा होईल. काय होईल, काळानुसार यांनी वागायला हवं. काळानुसार जर वागले तर निश्चितच यांना याचा लाभ होईल. चला तर आता आपण पाहूया हे 2024 हे वर्ष एकंदरीत ह्या कर्क राशीला कसे जाणार आहे. आता कर्क राशीचे 2024 वर्ष हे आपल्याला कसं जाईल ते मी तुम्हाला सांगतोय. कुठल्याही क्षेत्रात विद्या, कला यामध्ये आपल्याला या वर्षी यश चांगले मिळणार आहे. अजूनही आपण जर आयुष्याची सुरुवात करायचा विचार करणार आहात तर कलेशी संबंधित एखादा जर विषयाचा अभ्यास आपण जर केला तर पुढे जाऊन तो आपल्या उपजीविकेचे साधन ठरू शकतो. तर आपण त्याच्यासाठी विचार करायला हरकत नाही. का, गुरुग्रहाचे उत्तम पाठबळ आपल्याला लाभणार आहे आणि लाभत आहे. अभ्यासाच्या दृष्टीने मार्च पर्यंतचा काळ त्या संबंधित तत्सम गोष्टीपासून खूप साऱ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील, शिकता येतील. परत स्पर्धा परीक्षेमध्ये आपण भाग घेऊ शकता. मनाप्रमाणे आपल्याला एखादी जर पदवी ग्रहण करायची आहे, जे अर्धवट अभ्यास राहिले होते, जे पूर्ण झाले नव्हते, तर ह्या काळात सुद्धा आपण उत्तम अभ्यास करून ती पदवी मिळवू शकता. एखादं शिक्षण पूर्ण करू शकता. समजा आपण 10वी पर्यंत शिकला नसेल तर 10वीचे 12वीचे जे काय XYZ ज्या शिक्षणाच्या स्टेप असतात, एखादी स्टेप आपल्याला पूर्ण करायची, तर ह्या दृष्टिकोनाने हा काळ उत्तम आहे. तर आपण ते परीक्षा वगैरे पुन्हा द्यायची असतील तर आपण देऊ शकता. याच्यात आपल्याला चांगलं यश मिळेल, पदवी ग्रहण करू शकता. त्यामुळे आपल्याला जर अशा काही अर्धवट अभ्यासाचा संबंधित जर परीक्षा द्यायची असेल तर आपण देऊ शकता. आता सर्वसाधारण हा जो 2024चा काळ जो आहे आपल्यासाठी खूप चांगल्या गोष्टी घेऊन येईल. परंतु जे काही मोठे नुकसान होणार आहे ना ते फक्त आणि फक्त आपल्या ईर्ष्या, रागमुळे, अर्धवट अभ्यासामुळे, अर्धवट ज्ञानामुळे होणार आहे. याकडे लक्ष द्या. तर बोलताना, सांगताना, व्यक्त होताना जराशी चिडचिडपणा जर आपण कमी करा. अशाच काही गोष्टीतून आपल्याला आयुष्यामध्ये मोठ्या घटना घडू शकतात. मोठे नुकसान सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अशा गोष्टीमुळे होऊ शकते. आता ते कामाच्या बाबतीत असू शकतं, म्हणजे नोकरीच्या बाबतीत असू शकतं, व्यवसायाच्या बाबतीत असू शकतं, आरोग्यात निर्णय घ्यायचे त्याच्या बाबतीत असू नये. त्याच्यात सगळ्यात मोठं म्हणजे आपल्या वैवाहिक जीवनाबाबतीत सुद्धा असू शकतं. तर काय, रागराग करणं, चिडचिडपणा करणं, ते सतत बोलणं, किरकिर करत राहिलं, म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल एखादी अशी घृणा तयार होईल. आपण त्यासाठी जीव जरी देत असाल ना तरी सुद्धा ही घृणा निर्माण करणार. तुमच्या किटकिटामुळे ती व्यक्ती आपल्यापासून लांब जाऊ शकते. तर याकडे आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे. काही लॉस जर 2024 मध्ये घडणार आहे तर हे फक्त आणि फक्त तुमच्या रागाच्या चिडचिडपणामुळे, संयमी न वागल्यामुळे होणार आहे. ह्याकडे जर आपण लक्ष दिलं तर आपलं हे 2024 खूप चांगलं जाऊ शकतं. आता जर आपण शिक्षण अर्धवट आहे ते पूर्ण केल्यानंतर नोकरीतल्या आपल्या अडचणी दूर होणारच आहे. नोकरी देणाऱ्या अडचणी दूर होतील. आपल्याला मनाप्रमाणे एखादं नोकरी हवी होती सरकार दरबारची, ते सुद्धा आपण मनाप्रमाणे मिळू शकता. प्रयत्न करावा लागेल. ते अभ्यास जर पूर्ण केला, म्हणजे एक टार्गेट जो तुमच्या शिक्षणाचा आहे जर तो पूर्ण झालाच तर नक्कीच आपल्याला नोकरी म्हणजे तुम्ही त्या पदवीच्या पात्रतेचे असेल आणि ती पदवी तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्हाला ती पदवी म्हणजे नोकरी मिळू शकते. अशा काही गोष्टी आहेत याच्यातून आपण
फायदा करून घेऊ शकता। आता व्यवसायाच्या दृष्टीने पण मी तुम्हाला जसं सांगितलं की व्यवसायात सुद्धा आपल्याला काही नुकसान जे होणार आहे ते आपल्या रागावर नियंत्रण न ठेवल्यामुळे होणार आहे। एखादी मोठी डील चुकू शकते, एखादं मोठं प्रोजेक्ट आपल्याला मिळणारं चुकू शकते, एखादं मोठं आपल्याला ऑफर मिळणारं चुकू शकते, आपल्या रागामुळे किंवा चिडचिडपणामुळे किंवा आपल्या असलेल्या स्वभावाच असं म्हणणार नाही तर त्यावेळी निर्माण झालेल्या जो काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे कदाचित होतात। तर याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय। त्याचप्रमाणे लोखंड, माती, खनिजातून उत्पन्न होणारे पदार्थ, रत्न वगैरे ज्या काही गोष्टी ज्या शनीच्या अंमलाखाली येतात अशा गोष्टीमध्ये आपण फायदा करून घेऊ शकतो। अशा गोष्टींच्या शेअर बाजारमध्ये आपण पैसे गुंतवू शकतात। तशी प्रॉपर्टी आपण विकत घेऊ शकता, घेतलेली असेल तर ती विकून तुम्हाला दान दुप्पट मिळू शकतं, जास्त पैसे मिळू शकतात। तर सर्वसाधारण या गोष्टीतून आपल्याला फायदा होऊ शकतो। आता आरोग्याच्या दृष्टीने जर आपला जर विचार केला कर्क राशीचा 2024चा, तर जुने आजार पुन्हा कदाचित आपल्या चुकीमुळे, औषध उपचार न घेतल्यामुळे, त्याकडे लक्ष न दिल्यामुळे पुन्हा वाढू शकतात। आता त्यातल्या त्यात प्रामुख्याने एखादी गाठ किंवा हाडाचे विकार, हाडासंबंधित, अस्थि संबंधित असलेले विकार, हाडापासून उत्पन्न होणारे विकार, पाठीच्या कणात एखादा स्नायू अडकलाय, असे म्हणजे XYZ, म्हणजे ज्याला कारणीभूत हे हाड असेल, आपल्या शरीराचं हाड असेल, अशा पद्धतीचं कदाचित आरोग्य होऊ शकतं आणि जर जुनं असेल तर ते पुन्हा वाढू शकतं। तर यासाठी मात्र आपण कुठलेही हलगर्जीपणा न करता याच्यावरती आपण तसं उपाय करायला पाहिजे। तर मी प्रत्येक वेळी सांगतो आयुर्वेदिक उपाय करा। तर आयुर्वेदिक उपाय जर म्हणजे आता आपल्याला करावा लागेल किंवा त्याचा पटकन तुम्हाला रिझल्ट येणार नाही, म्हणजे कदाचित औषधोपचार, ॲलोपॅथिक किंवा इतर इंग्रजी औषधांचा आपला वापर करून आपल्याला ते लवकरात लवकर व्याधी कमी करावी लागेल किंवा ते कमी करण्यासाठी लक्ष द्यावं लागेल। तर ह्याकडे मात्र फोकस करा तुम्ही। प्रौढ वयाचे असाल तर, लहानांना काही टेन्शन येणार नाही, पण प्रौढ वयाचे असाल आणि तत्सम 35 ते 45, 45 ते 55 अशा वयोगटाचे असेल तर याकडे जर लक्ष देणं आपल्याला आरोग्याच्या बाबतीत खूप गरजेचं आहे। आता विवाह इच्छुक आहेत, प्रेमविवाह करणार आहात किंवा आपण प्रेमी युगल आहात, तर आपल्या विवाहातल्या थोड्याशा अडचणी दूर होतील आणि आपल्याला याच्यामध्ये चांगला प्रेम संबंध अथवा अडचणी दूर करायला मिळेल, वेळ मिळेल, थोडासा त्रास कदाचित होईल, मानसिक त्रास होईल, पण याचा रिझल्ट आपल्याला चांगला मिळेल। तर हे चांगलं मिळण्यासाठी आपल्याला देवीची उपासना करावी लागेल। प्रेमासंबंधित, विवाहासंबंधित जर आपल्याला काही अडचण असेल तर देवेंद्राणी नमस्तुभ्यं हा मंत्र अर्धवट सांगतोय, हा मंत्र पूर्ण सांगत नाहीये। पत्नी मनोरमा इति मंत्र आपण म्हणजे गुगलवर सर्च केला तरी मिळेल किंवा आपल्या गुरुजींकडनं सुद्धा आपण त्याचं मार्गदर्शन घेतलं ते आपल्याला देतील मंत्र, आणि आपण त्याचं अनुष्ठान सुद्धा करून घेतलं तर प्रेमासंबंधित आणि विवाहासंबंधित अडचणी देवीच्या अनुष्ठानाने पूर्ण केल्यामुळे आपल्या पूर्ण होतील आणि ते आपल्याला त्याचा चांगला रिझल्ट दिसून येईल। आता त्याचबरोबर आपल्याला अधिक उत्पन्न वाढण्यासाठी जर झटपट लॉटरी, शॉर्टकट या बाबतीत जर पैसे मिळवायला आपण जाणार असाल तर आपल्याला कदाचित फायदा होणार नाही। त्यापासून जरासा लांब राहा, कारण याच्यात थोडासा धोका संभवतो, फसवणूक होऊ शकते। तर झटपट पैसे मिळणे, झटपट पैसे मिळण्यासाठी प्रयत्न करणे, याच्यासाठी आपण जास्त प्रयत्न करू नका किंवा त्याच्यात आपल्याला घुसायला जाऊ नका, त्याच्यात डोकं लढवू नका, त्रास होऊ शकतो। आता सर्वसाधारण वैवाहिक जीवनातल्या अडचणी किंवा इथे आपल्या चुकीमुळे झालेल्या अडचणी याच्यातून जर आपण टेन्शन कमी व्हावं आणि त्यासाठी जर आपण एखाद्या व्यसनाचा मार्ग घेत असाल किंवा व्यसन करत असाल तर तोही करू नका। अशा व्यसनातून सुद्धा आपल्याला मोठी हानी होऊ शकते, त्यामुळे याच्यापासून आपण लांब राहणे खूप गरजेचं आहे। लांबच राहा असं मी तुम्हाला सांगेन। कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती शक्यतो आपल्या विरुद्ध लिंगी असेल, म्हणजे वडील असतील, म्हणजे आपण एखादी मुलगी असाल तर तुमचे वडील असतील, एखादा मुलगा असेल तर आपली आई असेल, तर ह्यांच्याबरोबर सतत ऑगस्ट नंतर किंवा ऑक्टोबरच्या दरम्यान खटके उडत राहतील, वादविवाद होत राहील, त्यांचं पटणार नाही। तर त्यावेळी जर आपल्यापेक्षा तर ते ज्येष्ठ आहेत तर त्यांचं ऐकून घेणं आपलं हित आहे। आपण व्यक्त व्हा, आपण सांगा, आपल्याला जे पटतंय ते सांगा, पण चांगल्या पद्धतीने सांगा। चिडचिडी करून, किरकिर करून, रडून अशाने आपण सांगू नका, याच्यात ते आणि वाढत जाणार नाही, ते पूर्ण होणार नाही। जे काय सांगायचं, आता तुमचे मतभेद जर तुमच्या आई किंवा बाबाशी वाढले किंवा होत नाहीये, पटत नाही किंवा काय त्यांना सांगता येत नाही, असं जर असेल तर त्यावेळी त्यांना समजावून सांगा, नक्कीच ते आपल्याला मार्गदर्शन, कारण किती झालं तरी ते आपले आई वडील आहे, ते तुमच्या काय वाईटाचा विचार करणार नाही। त्यामुळे नीट जर समजून सांगितलं आणि तो विरोध जरासा कमी केला, त्यांना सुद्धा समजून घेतला तर याच्यातून आपल्याला फायदा होईल। सतत वादविवाद करणे आपल्याला नुकसानदायी ठरेल किंवा त्याच्यातून आपल्याला मानसिक त्रास राहील। आपले जे रिलेशन आहे, आपले नातेवाईक आहे, त्यांच्याशी आपलं नातं कसं चांगलं राहील, कसं चिटकून राहील, याच्याकडे आपल्याला सतत प्रयत्न करावे लागतात आणि प्रयत्न करा, कारण ही लोक आपल्या आयुष्यामध्ये खूप गरजेचे आहेत। त्यांच्या येण्यामुळे किंवा त्यांच्या असल्यामुळे आपले खूप काही संकट या वर्षी येणारे जे काय आहे इतर ते दूर होऊ शकतात आणि एखाद्या चांगल्या गोष्टी सुद्धा आपल्याला घडवून देऊ शकतात। तर सर्वसाधारण हे वर्ष आपल्यासाठी प्रेरणा देणारे ठरणार आहे, एखादी शिकवण देणारे ठरणार आहे। हे वर्ष आपल्यासाठी असे ठरणार आहे, ज्या गोष्टी शिकता येतील त्या तितक्या शिकून घेण्याचा प्रयत्न करा। एखादी शिकवण देणारे वर्ष ठरणार आहे, खूप काही गोष्टी शिकता येतील, ओळखीतून चांगला फायदा होईल। एकंदरीत
मी सांगितल्याप्रमाणे आपल्या रागावर जर आपण नियंत्रण ठेवलं ना तर जे काही नुकसान होणार आहे ते या ठिकाणी 75% कमी होणार आहे फक्त आपल्या राग कंट्रोल केल्यामुळे. त्यामुळे हे वर्ष आपल्याला खूप चांगले जाईल. जर नुकसान झालं तर तुमच्यामुळेच होणार आहे. आपल्या रागा आणि शमी मी पहिल्यांदाच सांगितलंय ते हे वर्ष आणि चांगले जाण्याकरता आपण शिवाची आणि शनीची उपासना करा. सतत शनी महात्म्य, शिवलीला अमृत 11वा अध्याय किंवा शनीची उपास सोमवार वगैरे जर व्रत करता येईल तर आपल्या सांसारिक जीवनातल्या अडचणी जास्तपैकी आपल्याला कंट्रोलमध्ये आणता येतील किंवा कमी होतील. शिव उपासनामध्ये, शनी उपासनामध्ये आपल्याला बाकी काही फिजिकली जो त्रास होतोय, शारीरिक त्रास होतोय तो कमी करता येईल आणि ह्याचा आपल्याला हिताचं ठरेल. येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि वेळोवेळी या अनुष्ठान केल्यामुळे किंवा या साधना केल्यामुळे वेळोवेळी कुठला ना कुठला व्यक्ती गुरु रूपाने, गुरुतुल्य ज्याला आपण मानता अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात येऊन किंवा त्या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या अडचणी सोडवतील, आपल्या अडचणी सोडवण्यासाठी मदत करतील आणि आपण त्याच्यावर उत्तम प्रकारे मात करू शकतो. हे 2024 हे वर्ष आपल्याला खूप चांगले जाऊ. उत्तम आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य मिळो, विद्याभ्यास प्राप्त हो आणि तुमच्या सर्व अडचणी दूर हो अशी मी आताच शनीकडे आणि शिवाकडे प्रार्थना करतो.